बातमीपत्रात पुन्हा एकदा आपले स्वागत। वळूया पुढच्या बातमीकडे। कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांची दिवाळी वसुबारसेला गायीची पूजा करून सुरुवात केली जाते। मात्र देशी गायी परवडत नाहीत, म्हणून गायींची संख्या कमालीची घटत आहे। अशा परिस्थितीत वाशिम येथील तरुणांनी पुढाकार घेऊन जिल्ह्यात 100हून अधिक गायींची संख्या वाढवली आहे। आज दूध आणि तूप विक्रीमधून लाखोंची उलाढाल होत आहे। आज आपण तरुण शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या देशी गायीची माहिती जाणून घेण्यासाठी वाशिम जिल्ह्यात जाणार आहोत। वसुबारस याचा अर्थ वसु म्हणजे द्रव्य, त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी। या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात। घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूने या दिवशी गायीची पाडसासह संध्याकाळी पूजा करण्याची पद्धत आहे। गत काही वर्षात मोठ्या प्रमाणात झपाट्याने कमी झालेले पशुधन व त्यात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या कत्लीमुळे हा सण आगामी काही वर्षात मोडीत निघतो की काय अशी शंका उपस्थित होत होती। मात्र भारत सरकारने गोवंश हत्या बंदीचा निर्णय घेतला आणि शेतकऱ्यांसोबत पशुपालकांकडे गुरे वाढू लागली। त्यातही पूर्ण खांदा असलेल्या गायीच्या पौष्टिक दुधाचे महत्त्व जाणून समाजसेवी संघटनांनी देशी गाय वाढविण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे या वर्षात वाशिम शहरासह परिसरात 100 देशी गायींची भर पडली आहे। ज्यात आज सर्व शेतकरी बांधव गायीची पूजा करतात, पण गायी कुणी पाळत नाही। मी आज तुम्हाला सांगतो की माझ्याकडे आज 6 गायी। देशी गायीचे दूध व त्यापासून बनविण्यात येणारे विविध पदार्थ मानवी आरोग्याला पोषक असतात। त्यामुळे आईच्या दुधानंतर गायीच्या दुधाला महत्त्व दिले गेले। मात्र हे दूध पातळ असल्यामुळे याची मागणी कमी होत गेली। परिणामी शेतकऱ्यांनी देशी गायीचे पालन कमी केले। मात्र देशी गायीच्या दुधातील मेडिसिनल व्हॅल्यू जगाने मान्य केल्याने गायीच्या दुधाची मागणी होत आहे। गत काही दिवसात विविध शेतकऱ्यांना याबाबत सांगितल्याने शहरासह परिसरात 100 देशी गायींची भर पडली आहे। महाराष्ट्रातील आणि भारतभरातील देशी गोपालकांना एक विनंती करायची वाटते की या देशाची जैवविविधता वाचवण्याकरता ह्या देशी गाय वाचणं आणि त्या देशी गाय वाचवण्याकरता तुम्हाला त्या जे शेतकरी देशी गोपालन करत आहेत त्या शेतकऱ्यांकडून तुम्हाला देशी गायचं दूध, देशी गायचं ताक, तूप अशा प्रकारचे पदार्थ सर्व लोकांनी आजपासून घ्यायला सुरुवात केली पाहिजे। या वसुबारस या वसुबारस निमित्त मला ही विनंती करावीशी वाटते आणि इतर सगळ्या नागरिकांना सुद्धा मी विनंती करू इच्छितो की आपल्या देशाची जी गायी संबंधीची जी जैवविविधता आहे ही टिकवण्याचं काम आपल्या भारतीय नागरिकांचं आहे आणि आपलं हे कर्तव्य आहे, कारण आपली त्याच्यावरती श्रद्धा आहे। पवन इंगोले यांचे वडील सेवानिवृत्त झाल्यानंतर पूर्णवेळ शेती करतात। शेतीत भाजीपाला काढून बाजारातील भावाच्या चढउताराने अपेक्षित उत्पादन मिळत नव्हते। त्यानंतर रवी मार्शेटवार यांनी देशी गायीच्या दूध, शेण व मूत्र तसेच दुधापासून बनविण्यात येणाऱ्या विविध पदार्थांचे गुणधर्म सांगून देशी गायी संगोपनाचा सल्ला दिला। सध्या परिस्थितीत 6 गायीचे संगोपन करून त्याने दूध मार्शेटवार यांच्या मार्फत प्रति लिटर 60 रुपये प्रमाणे विक्री करतो, तर 2500 रुपये प्रति किलो तुपाची विक्री होते। त्यामुळे शाश्वत उत्पादन मिळू लागले। तर गौमूत्र, शेणखत यांच्या वापरामुळे शेती उत्पादनात लाखोची वाढ झाली आहे। वाशिमवरून साजन धाबे सोबत बंटी नांदुरकर।